नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे कोबीच्या पानांचे रोल. त्याच्यासाठी लागणारे हे साहित्य. कसं आहे ना, कधी कधी मोठी कोबी आणतो, उलगडलेली पानं असतात ते आपण फेकून देतो. ती न फेकता याचा असा उपयोग करून बघा. मी पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून ही पानं 5 मिनटं त्याच्यामध्ये भिजत घालून ठेवणार आहे. दुसरीकडे मी कढई गरम करून त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे बेसन घालून चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. ते भाजून झाल्यानंतर मी इथे 2 बटाटे सोलून घेतले आणि ते पाण्यामध्ये खिसून घेणार आहे. बटाटे खिसून झाल्यानंतर ते चांगले 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर मग कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल घातलं. 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा राई आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घालून घेतली. नंतर हिरवी मिरची घालून चांगलं फ्राय करून घेतलं. हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची. नंतर याच्यामध्ये थोडीशी लसूण घालून घेतली मी बारीक चिरून. लसूण चांगली भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची, अगदी पाव चमचा हळद फ्राय करायची. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. मीठ घालून झाल्यानंतर जो बटाटा मी किसून घेतला होता तो ह्याच्यामध्ये घालून चांगला मिक्स करून घेणार आहे. बटाटा मिक्स करून ह्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं. नंतर ही भाजी तयार करून घ्यायची. बटाट्याची भाजी शिजली की मग ह्याच्यामध्ये जे बेसन भाजून घेतलं होतं ते त्याच्यावरती टाकून हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि 1 मिनिटभर झाकून गॅसवरती ठेवून द्या. ही भाजी तयार झाल्यानंतर मग त्याच्यावरती अर्धा लिंबू पिळून घ्यायचा. लिंबू तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. साखर घालायची असली तीही घालू शकता, मी नाही घातली. नंतर मी आता इथे बेसनचा घोल करते. त्याच्यासाठी बेसन घेतलं, अर्धा चमचा हळद आणि लाल मसाला, मीठ आणि कोथिंबीर घालून हे बॅटर तयार करून घेतलं. नंतर जी मी भाजी तयार केली त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली आणि कोबीची जी पानं असतात त्याचे ते जाडसर देठ असतात ते काढून टाकायचे आणि त्या कोबीच्या पानाचे 2 तुकडे करून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये ही स्टफिंग भरून असे रोल बनवून घ्यायचे. रोल बनवून झाल्यानंतर जो गोल बनवून घेतला होता तो चांगला या रोलला लावून घ्यायचा, म्हणजे उघडे नाही झाले पाहिजेत ते, नाहीतर कधी कधी ते असे खोलतात, म्हणून असं लावून घ्यायचं आणि मग ते वाफवून घ्यायचं चाळणीमध्ये ठेवून. चांगलं वाफल्यानंतर अशा प्रकारे होतात ते. नंतर मग ते पॅन गरम करून घेतला, त्यात तेल घातलं आणि थोडीशी कलोंजी घातली. तुम्ही तीही घालू शकता. नंतर मग ते चांगले आलटून पलटून घ्यायचे. अशा प्रकारे रोल तयार होतात. खायलाही